नमस्कार सगळ्यांना. आजच्या या फ्री हेलिंगच्या डे 3 मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. तुमचं मन कधीतरी पूर्ण शांत असतं का? की सतत काहीतरी मनात चालू असतं, विचार, ओव्हर थिंकिंग, जुन्या आठवणी? खरं सांगायचं तर आपण दिवसभर शरीर साफ ठेवतो. म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या सगळ्यात पहिलं आपलं काय असतं तर अंघोळ करणं. म्हणजेच आपण शरीर स्वच्छ ठेवतो. पण मन, भावना कधी आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा कॉन्शियसली तसे एफर्ट घेत नाही आणि तिथूनच सुरू होतं स्ट्रेस, अँझायटी आणि इमोशनल हेवीनेस. म्हणजे त्या दिवसाचा हा जो इमोशनल लोड आपल्यावर असतो अनबेअरेबल, तो आपण रिलीज करत नाही किंवा तो साफ करत नाही. त्यामुळे कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की आपण खूप छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावतोय. मनात काहीतरी अडकून बसल्यासारखं वाटतं. रिलॅक्स व्हायचं असतं आपल्याला, पण होता येत नाही. हे सगळं का होतं माहीत आहे? कारण आपल्या आत इमोशनल बॅगेज साठत जातं. म्हणजे लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्या मनामध्ये वेगवेगळे आघात होत असतात बाहेरच्या परिस्थितीमुळे आणि आपण मनामध्ये एक इमोशन्स तयार करतो. म्हणजे बऱ्याच वेळा घटना बाहेर घडल्यानंतर आपण ती डोक्यात एवढी साठवून ठेवतो, की त्याचा परिणाम हा आपल्याला डे टू डे लाईफमध्ये अगदी 4 वर्षापूर्वी जरी घटना घडली असेल, तरी त्याचा तेवढ्याच इम्पॅक्टफुल, तेवढ्याच तीव्रतेने त्रास आजही होत असतो. कारण का आपण ते आपल्या मनामध्ये इमोशनल बॅगेज ठेवतो. जसं कपाट भरलं, की नवी वस्तू ठेवायला जागा होत नाही. कारण का जुन्याच गोष्टींनी आपलं कपाट पूर्णपणे भरलेलं असतं. तसंच मनात जुने इमोशन्स हे भरलेले असतात. आनंद, क्लॅरिटी, पीस यांना जागाच उरत नाही. सो आजच्या सेशनमध्ये मी वैष्णवी जंगम तुम्हाला हेच हीलिंग कसं करायचं आहे, डे टू डे लाईफमध्ये आपण हीलिंग कसं इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्याच्यात काही काही वेगवेगळे टेक्निक्स आपण यूज करतो. वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेऊन आपण आपलं हीलिंग कसं इझी करू शकतो आणि कमीत कमी टाईममध्ये डेली इन्व्हेस्टमेंट करून टाईमचं आपण आपल्या इमोशन्सचं हीलिंग हे कसं करू शकतो हे आपण या 5 दिवसांच्या फ्री हीलिंग सेशनमध्ये शिकतोय. आता एक महत्वाची गोष्ट, आपल्याला वाटतं हीलिंग म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. पण खरं माहिती आहे का काय आहे? तुमचा श्वास म्हणजे आपली जी ब्रेथ असते, हीच आपल्या मनाचा कंट्रोल असतं. म्हणजे जसं आपण आपल्या रिमोट असतो आपल्याकडे, ज्याचा कंट्रोल आपण टीव्हीचा कंट्रोल असतो रिमोटमध्ये. रिमोटचं कोणतंही बटन दाबलं तर काहीतरी टीव्हीमध्ये चेंजेस होतात. तसंच आपल्या शरीरामध्ये श्वासामध्ये जर बदल झाले किंवा शरीरामध्ये काही बदल झाले तर त्याचा परिणाम हा श्वासावर होतो. आता जसं आपण स्ट्रेसमध्ये असलो की आपला श्वास हा वेगवान होतो म्हणजे श्वासाची गती ही वाढते आणि जेव्हा आपण शांत बसलेलो असतो, एकदम डोक्यात काहीच टेन्शन नसतात, तेव्हा आपला श्वास हा खोल आणि संथ असतो. म्हणजे जर बाहेरच्या परिस्थितीचा किंवा आपल्या मनामध्ये जो स्ट्रेस आहे त्याचा परिणाम जर आपल्या श्वासावर होतो, तर आपण जर श्वासामध्ये काही चेंजेस केले, तर आपल्या मनावरही त्याचा नक्कीच परिणाम होणार. म्हणजेच काहीतरी चेंज आपण ऑब्झर्व्ह करू शकतो. सो आजच्या सेशनमध्ये आपण जे गेले 2 दिवस होपनोपनो सेशन करतोय, त्याच्याच बरोबर एक ब्रीथिंगचं टेक्निक शिकणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला फक्त रिलॅक्सेशन नाही, तर तुमची नर्व्हस सिस्टम ही रिसेट होईल आणि आपल्या शरीराला एक सेफ्टी सिग्नल मिळेल, की आपलं शरीर हे सेफ आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं, की जेव्हा माणूस हा जंगलामध्ये राहत होता, जेव्हा वस्त्यांची निर्माण झाली नव्हती, तेव्हा त्याला एक सिक्युरिटीचा सेन्स म्हणून आपल्याला एक नर्व्हस सिस्टम डेव्हलप झाली. पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम. हीच नर्व्हस सिस्टम तेव्हा खूप हायपर ॲक्टिव्ह असायची. कारण का तिथं सर्व्हायव्हिंगचा म्हणजे जगण्याचा प्रश्न होता. कोणीही कुठूनही अटॅक करू शकतं. त्यामुळे ती अँझायटी किंवा ती फिअर किंवा तो अलर्टनेस हा अजूनही आपल्या शरीरात, आपल्या माइंडमध्ये, आपल्या नर्व्हस सिस्टममध्ये अगदी मुळापर्यंत भिनलेला आहे. कारण का त्याच्यामुळेच आपण जिवंत राहिलेलो आहोत माणूस म्हणून. त्यामुळे ही नर्व्हस सिस्टम आता जरी आपल्याला बाहेरून धोका नसला, तरी आपण मानसिक धोका तयार करून हे स्ट्रेस हार्मोन्स क्रिएट करतो आणि आपल्या शरीराला हानी पोहोचवतो. कारण का ते अननेसेसरी असतात. ते आपण आपल्या डोक्याने तयार केलेले असतात निगेटिव्ह हार्मोन्स. सो हे ब्रीथिंग टेक्निक काय करणार आहे? ते तुमच्या नर्व्हस सिस्टमला रिसेट करणार आहे. शरीराला एक सेफ्टी सिग्नल देणार आहे, की कोणतंही डेंजर नाहीये. आता आपण सेफ आहोत आणि हळू आपले इमोशन्स हे रिलीज होतील. कारण का जेव्हा आपला नर्व्हस सिस्टम ही ॲक्टिव्ह मोड करून रिलॅक्स मोडकडे जाते, तेव्हा त्याला हील करणं, नवीन गोष्ट डेव्हलप करणं किंवा चांगल्या-चांगल्या गोष्टींचा विचार करणं आणि त्या इम्प्लिमेंट करणं हे सोपं होतं.
सो आपण ह्या ब्रीदिंग टेक्निक बरोबरच जी होपनोपनोची सिंपल पण डीप काम करणारी टेक्निक यूज करतो. आता होपनोपनोची टेक्निक म्हणजे काय, तर आपण सिम्पली 4 वाक्य बोलतो. कोणती? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू. बरोबर. आपल्या आयुष्यात जे काही निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस असतात त्या फक्त आठवणी नसतात, तर आपल्या सबकॉन्शियस मध्ये त्याचं प्रोग्रामिंग बनतं आणि तेच प्रोग्रामिंग आपण कॉन्स्टंटली रिपीट करत असतो. सेम इमोशन्स, सेम रिॲक्शन्स, सेम पॅटर्न्स. होप नोप नो काय सांगतं, तर ह्या सबकॉन्शियस मेमरीज आपण क्लीन करू शकतो बाय रिपीटिंग. की जसं बॅड मेमरीज किंवा निगेटिव्ह इमोशन रिपीट करून करून आपण दुःखी होऊ शकतो, तर चांगल्या गोष्टी सतत बोलल्याने किंवा त्याचं रिपिटेशन करणारे म्हणजेच त्याचं चॅन्टिंग केल्यानंतर आपल्याला त्या सबकॉन्शियस मेमरीमधनं त्या निगेटिव्ह इमोशन क्लीन करता येऊ शकतात आणि आपला जो अँगर आहे, गिल्ट आहे किंवा हर्ट आहे, कोणीतरी आपल्याला दुखावले, तर ते जे दुखावले जाण्याची भावना आहे ती आपण हळूहळू डिझॉल्व्ह करू शकतो आणि एक शांत आणि पीसफुल फिलिंग हे फील करू शकतो, ग्रेटफुल राहू शकतो. सो आपण आपल्या आतल्या त्या पार्टला सांगत असतो की जो पेन मध्ये आहे. म्हणजे आपण हे 4 वाक्य, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू, ही 4 वाक्य काय आपण कुणाला दुसऱ्याला म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेरच्या व्यक्तींना नाही सांगत आहे, तर आपल्याच शरीरात जे पेन सहन करणारा आपण स्वतः आहोत त्या स्वतःलाच सांगत असतो आणि आपल्या पार्टला ते पेन रिलीज करण्यासाठी इझी एक रस्ता रिकामा करत असतो. त्यामुळे जेव्हा ते क्लीन होतं तेव्हा आपल्याला हलकं, मोकळं आणि पीसफुल वाटायला लागतं, जे तुम्ही गेल्या 2 सेशनमध्ये एक्सपिरियन्स केलं असेल. आता आजच्या सेशनमध्ये तुमचं शरीर हे पूर्णपणे काम आणि रिलॅक्स होईल. श्वास हा अगदी खोलपर्यंत जाईल आणि बऱ्याचशा इमोशन्स ह्या रिलीज होतील. हे सगळं नॉर्मल आहे आणि हा एक हिलिंगचा भाग आहे, हे जे तुम्ही फील करताय ते. फक्त एकच रिक्वेस्ट, सेशनमध्ये कोणतंही अनालिसिस न करता फक्त एक्सपिरियन्स करा, की ज्या काही इन्स्ट्रक्शन मिळतील त्या फॉलो करून तुमचं जे हिलिंगची जी प्रोसेस आहे ती एक्सपिरियन्स करा. चला तर मग आता आपण हळूहळू स्वतःकडे परत येऊया. म्हणजे खूप आपण फोकस हा आपल्या बाहेरच्या गोष्टींकडे, बाहेरच्या जगात काय काय घडतंय, आपल्या घरामध्ये काय काय घडतंय, सोसायटीत काय काय घडतंय, देशात काय काय घडतंय ह्याच्यावर फोकस करतो, पण स्वतःकडे लक्ष देत नाही, स्वतःकडे फोकस करत नाही. त्यामुळे आता आपण आपल्या श्वासाकडे, स्वतःकडे फोकस करणारे आणि स्वतःला अलाव करणारे हील करण्यासाठी. चला तर मग आता आपण स्टार्ट करूया आपल्या होप नोपनोची आणि आपल्या हिलिंगची ही प्रोसेस. सो मी आता एक ऑडिओ शेअर करते ज्याच्या बरोबर आपण हिलिंग आपलं सुरू करणार आहे. ओके, ऑडिओ येतोय आता तुम्हाला? आपले डोळे बंद करायचे आणि हात छाताकडे करून असे समोर धरायचे. मी 1 ते 4 काउंट डाऊन करेल, त्याच्याबरोबर श्वास आत घ्यायचा आहे, होल्ड म्हणलं की होल्ड करायचा आहे आणि परत एक्झेल करा म्हणलं की श्वास सोडत हात खाली हळूहळू घ्यायचे. इनहेल 1 2 3 4, होल्ड, रिलीज 1 2 3 4, होल्ड, परत श्वास घ्यायचा आहे 1 2 3 4, होल्ड 4 3 2 1, होल्ड, इनहेल 1 2 3
3, 4. Mahalakshmi Vaishnavi. Exhale. 4, 3, Namastasye, 1. namastasye, डोळे बंद ठेवायचे. namastasye, नमो हृदयावर हात ठेवायचा आहे. आणि आजपर्यंत जे काही आपले गुरुजन आपल्याला भेटले त्यांना थँक्यू म्हणायचं. थँक्यू. तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले. सगळी वाक्य तुमच्याकडे मोठ्याने म्हणायचे. आता आपण होप नोपनोचं चॅन्टिंग करणार आहे 11 वेळा. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. छातीवर हात ठेवून मनापासून मोठ्याने ही वाक्य बोलायची. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. चेहऱ्यावर तसे भाव आणायचे. मनापासून म्हणायचे. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आज आपण आपल्या आरोग्यासाठी होप नोपनो करणार आहोत. आय एम सॉरी. मी स्वतःच्या शरीराकडे लक्ष नाही दिलं. आय एम सॉरी. मी खूप चुकीच्या ऍक्शन घेतल्या. आय एम सॉरी. मी शरीराला हानिकारक अन्न खाते. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर, कारण का मी शरीराची काळजी घेत नाहीये. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. मी बऱ्याच वेळा स्वतःला इग्नोर केलंय. प्लीज फॉरगिव्ह मी. मी बऱ्याच वेळा चुकीचे ऍक्शन्स घेतलेत. थँक्यू. एवढं हर्ट केल्यानंतरही माझं शरीर मला साथ देतंय. थँक्यू. हे सुंदर शरीर माझ्याकडे आहे. थँक्यू. या शरीरामुळे
मी माझ्या दैनंदिन क्रिया करते. आय लव्ह यू. कारण का जन्माला आल्या आल्या मला हे शरीर मिळालंय. आय लव्ह यू. कारण का हे माझं शरीर आहे. आय प्रॉमिस. आजपासून मी माझ्या शरीराची आणि स्वतःची काळजी घेईन. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. मी बऱ्याच वेळा नात्यांना इग्नोर केलंय. आय एम सॉरी. मी नात्यांमध्ये जजमेंटल झाले. आय एम सॉरी. मी बऱ्याच वेळा चुकीच्या ऍक्शन्स घेतल्यात ज्याच्यामुळे नातेसंबंध बिघडले. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. मी नात्यांवर काम नाही केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. बऱ्याच वेळा परिस्थितीत मी स्वतःची जबाबदारी नाही घेतली. प्लीज फॉरगिव्ह मी. मी हवं तेवढं प्रेम नात्यांना देऊ नाही शकले. व्यक्तींना नाही देऊ शकले. थँक यू. कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये माझी नाती माझ्यासोबत होती आहेत. थँक यू. कारण का शेवटी ही माझी नाती आहेत. थँक यू. कारण का रोजच्या आयुष्यात ही नाती आणि या व्यक्ती माझ्यासोबत आहेत. मला सपोर्ट करतायत. आय लव्ह यू. कारण का ही माझी जबाबदारी आहे नाती टिकवण्याची. आय लव्ह यू. कारण का नात्यांमुळेच आपण जिवंत फील करतो. आय लव्ह यू. जी काही माणसं माझ्या सोबत आहेत त्यांच्यासाठी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. मी माझ्या कामाला इग्नोर केलं. आय एम सॉरी. मी बऱ्याचदा माझ्या कामाला रिस्पेक्ट नाही केलेलं. आय एम सॉरी. मी कामाच्या ठिकाणी खूप जजमेंटल वागले. प्लीज फॉरगिव्ह मी. कारण बऱ्याचदा मी माझं 100% नाही दिलेलं. प्लीज फॉरगिव्ह मी. कारण का मी अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवल्यात. प्लीज फॉरगिव्ह मी. कारण का मी ब्लेम केलंय. थँक यू. जे काही मी काम करतेय ते. थँक यू. माझ्याकडे पैशाचा एक स्रोत या कामाच्या रूपाने येतोय. थँक यू. हे काम, हे करिअर माझ्या आयुष्यात असलं आहे त्यासाठी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. मी बऱ्याचदा पैशाला म्हणजेच धन त्याला इग्नोर केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मी पैशाचा रिस्पेक्ट नाही ठेवलेला. प्लीज फॉरगिव्ह मी. मी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना कमी लेखलंय. प्लीज फॉरगिव्ह मी. बऱ्याचदा मी पैशांवरून लोकांना जज केलं. थँक यू. ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या या पैशामुळे आहेत. थँक यू. मी आज आयुष्य एन्जॉय करतेय जो पैसा माझ्याकडे आहे. थँक यू. जे काही मनी
माझ्याकडे ज्या काही वेनी येत आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते. आय लव्ह यू. मी 100% जबाबदारी घेते माझ्या आर्थिक परिस्थितीची. आय लव्ह यू. कारण का आत्ताची आर्थिक परिस्थिती हा माझ्याच विचारांचा परिणाम आहे. हे माझं मॅनिफेस्टेशन आहे आणि मी त्याची 100% जबाबदारी घेते. आय लव्ह यू. मनी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता स्वतःलाच म्हणायचंय आय एम सॉरी. स्वतःचं नाव घ्यायचंय. आय एम सॉरी वैष्णवी. मीच तुला सगळ्यात जास्त अंडर एस्टिमेट केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुझ्याशी डिस्कनेक्ट झाले. प्लीज फॉरगिव्ह मी. मी बऱ्याचदा तुला एकटीला सोडलंय. तुझ्यावर विश्वास नाही ठेवलेला. थँक यू डिअर सोल ह्या सुंदर आयुष्यासाठी. थँक यू. ह्या विश्वाशी जोडली गेली आहे आत्तापासून, आजपासून, जन्मल्यापासून. आजपासून ह्यानी मला काहीच फरक पडत नाही की कोणी माझ्यावर प्रेम करतंय की नाही, कारण आजपासून मी स्वतःवर प्रेम करते. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आता स्वतःलाच एक घट्ट मिठी मारायची, एक उबदार मिठी, आणि म्हणायचे आय एम सॉरी तुला एकटं सोडल्याबद्दल. थँक यू. आज मी स्वतःशी पुन्हा कनेक्ट झाली. आज मी प्रॉमिस करते मी स्वतःला एकटं कधीच सोडणार नाही. स्वतःवर प्रेम करत राहील. स्वतःवर फोकस करेन. तुम्हाला जाणवेल की तुम्ही या प्रेमाची वाट बघत होता. फक्त आपल्याला वाटत असतं की हे बाहेरून येईल. खरं तर आपल्या आतच सगळ्यात मोठं प्रेम आहे स्वतःबद्दलचं. काही काळ या फिलिंग बरोबर, या भावनेबरोबर घालवा. आणि म्हणा आय प्रॉमिस मी यापुढे स्वतःला कधीच एकटं सोडणार नाही. स्वतःबरोबर वेळ घालवा. तुम्ही या प्रेमाची वाट बघत होतात, हो ना? हे प्रेम अनुभवा. जगदम्बे जननी नमस्तस्यै 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 नमो नमः. स्लोली हात रिलॅक्स करायचे. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे. रब करत राहायचे. ही सगळी एनर्जी जी युनिवर्स मध्ये कलेक्ट होते ती आपल्या चेहऱ्यावर आनंद सागरी नमस्ते
हिलिंग ही प्रोसेस आपण नेहमीच अगदी स्वतःबरोबर एक 2 ते 3 मिनिटं शांतपणे घालवूनही करू शकतो. जी हिलिंग तुम्ही या सेशन्समध्ये शिकताय, जे हिलिंग अनुभवताय, ते पूर्ण 100% अनुभवा. हे 5 दिवस फ्री हिलिंग सेशनचा 100% फायदा करून घ्या. आणि हेच हिलिंग तुम्ही अगदी स्वतःसोबतच, अगदी हे सेशन नाही जॉईन केलं तरी स्वतःबरोबर नक्की फील करा आणि स्वतःला हील करत राहा. आता हे हिलिंग करताना बऱ्याच वेळा जेव्हा आपण स्वतःबरोबरच एकटे हील करत असतो तेव्हा त्याचा एक परिणाम जो इम्पॅक्ट असतो, आणि जेव्हा आपण गाइडेड कोणाच्या तरी अंडर गाईड करून किंवा एखाद्या सोबत जेव्हा आपण हिलिंग करतो त्याचा परिणाम हा वेगवेगळा होतो आपल्याबरोबर. कारण का आपल्याला स्वतःबद्दल अकाउंटेबल राहणं किंवा तेवढा अवेअरनेस असणं, ह्या गोष्टी हळूहळू डेव्हलप होतात. सो सुरुवातीला त्या अशा जे गायडेड सेशन्स असतात, फ्री हिलिंग सेशन्स अटेंड करा. किंवा जर तुम्ही टाइम आणि मनी दोन्ही इन्व्हेस्ट करू इच्छित असाल तर माझाच पेड मंथली म्हणजे प्रत्येक दिवशी, एका महिन्याच्या प्रत्येक दिवशी हा आपण हिलिंगची ही जी प्रोसेस आहे ती एकमेकींसोबत करू शकतो आणि एक हिलिंगचा 100% इम्पॅक्ट आपल्या मनावर आणि आपल्या सबकॉन्शियसवर हा क्रिएट करू शकतो. सो जर तुम्ही इच्छित असाल तर टाइम आणि मनी या दोन्हीची इन्व्हेस्टमेंट करून मंथली एक स्पेसिफिक पेड प्रोग्राम हा तुम्ही अटेंड करू शकता, जो फ्री हिलिंगचे जे आता सेशन चालू आहे 5 दिवसाचं त्याच्याबरोबरच कंटिन्यू राहील पुढचा 1 महिना, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या भावना ह्या रिलीज करणार आहे. जसं आपण आता हिलिंगचे टेक्निक्स 2 वापरल्या, एक ब्रीदिंग आणि एक होप नोकनो, ह्याची कॉन्व्हर्सेशनल होप नोकनो जो आज आपण केला 4 एरियांसाठी, म्हणजे हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी, या 4 एरियांसाठी. की मोस्टली आपले हे जे काय पार्ट्स ऑफ लाईफ आहेत त्याच्यामध्ये आपण स्ट्रगल करत असतो, ज्याच्यासाठी आपण होप नोकनोची हिलिंग टेक्निक आज यूज केली. हेच हिलिंग जर तुम्ही डेली केलं, आत्ताच्या फक्त 15 ते 20 मिनिटाच्या हिलिंग सेशन नंतर तुम्हाला तुमच्यात बदल जाणवत असेल, तुमची सिस्टीम काम झाली असेल, काही डोक्यातले विचार हे तळाला गेले असतील आणि पाणी हे एकदम नितळ असं जसं असतं तसं तुमचे विचार किंवा तुमचं डोकं, माइंड हे तुम्हाला फील होत असेल, हेच कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही माझा हा पेड प्रोग्राम आहे जो 499चा आहे तो घेऊ शकता. आणि एक पूर्ण महिनाभर माझ्यासोबत राहून हिलिंगच्या अजूनही ज्या एक 5 ते 6 टेक्निक्स आहेत ज्या यूज करून आपण आपल्या वेगवेगळ्या कप्प्यातले जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ते रिलीज करून आपलं जे कपाट आहे ते पूर्णपणे रिकामं करू शकतो आपल्या नवीन भावना, पॉझिटिव्ह इमोशन इन्क्लूड करण्यासाठी. दर महिन्याला हे 5 दिवसाचं फ्री हिलिंग सेशन होणार आहे, ज्याच्या आधी एक फ्री वेबिनार असेल टू इन्व्हाइट इन धिस फ्री हिलिंग सेशन. या हिलिंग सेशनची जर लिंक तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायची असेल तर तुम्ही शेअर करू शकता. आजचा हा आपला 3रा हिलिंगचं सेशन हे कम्प्लीट झालेलं आहे आणि मी तुम्हाला मनापासून धन्यवाद करते की तुम्ही हे हिलिंग सेशन अटेंड केलेलं आहे. आणि या हिलिंग सेशनमधनं तुम्ही 100% घेऊन जा. तुम्ही पेड प्रोग्रामला या किंवा नका येऊ, पण ह्या 5 दिवसांमध्ये हिलिंगच्या ज्या काही या टेक्निक्स आहेत, ज्या काही स्टोरीज मी तुम्हाला सांगते त्या नक्की लक्षात ठेवा आणि हे हिलिंग दररोज स्वतःबरोबर नक्की एक्सपिरियन्स करा. मी तुम्हाला इथे आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बोलते. थँक्यू. आणि ही 4 वाक्य नक्की लक्षात ठेवा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. थँक्यू सो मच.